रक्तदात्यामुळे एखाद्याला प्राणाचं मोल लागतो, हीच खरी माणुसकी होती. आज आपण आपल्या प्रशालेत रक्तदान दिन साजरा करीत आहोत. आज आपणास प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत एसडी माने सर, ज्यांनी स्वतः 61 वेळा रक्तदान केले आहे व समाजाबद्दलच्या बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही, तो होत असतो माने सरांसारख्या आदर्श शिक्षकांमुळे. माने सरांचं आजच्या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत. प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय सावंत सर यांचंही सहर्ष स्वागत. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, सुपरवायझर UV पाटील मॅडम, सुपरवायझर RP कदम सर, सुपरवायझर SG दडस सर व सर्व अध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं आपणा सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. त्यापेक्षा मी समाजाला काय देईन हा विचार महत्त्वाचा. दान ह्या शब्दाबरोबर सर्वांना एकमेव कर्ण आठवतो. आपल्याला नको असलेली किंवा कामास आपल्या नित्य उपयोगाची हवी असणारी आपल्या जवळील वस्तू दिलदारपणे देऊ करणे म्हणजे खरे दान होय. दान करणे म्हणजे काही मोबदला न घेता, मनात कशाची अपेक्षा न बाळगता, निरपेक्ष वृत्तीने आणि कृतार्थ भावनेने हात सैल सोडणे होय. पराक्रमी पुरुष जखमी झालेले शोभून दिसतो, त्याचप्रमाणे लोककल्याणकारी कामासाठी दान देऊन वैभवात नांदणारी अनेक श्रेष्ठ माणसे आपल्या समाजात आहेत. शिक्षण संस्था, रुग्णालये, अनाथालये, पानपोळी, वाचनालये दानातून निर्माण होतात. नेत्रदानाने दुसऱ्यास दृष्टी प्राप्त होते, रक्तदानाने दुसऱ्याचा जीव वाचतो. या सर्वच व्यवहारात कोठेही हिशोब येत नाही. आपण देत राहणे आणि देण्यातले सुख मिळवत राहणे यासारखा आनंद नाही. देणाऱ्याचा हात नेहमी वर असतो, तो उगीच नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. सोबत उतरला आहे त्या विद्यार्थ्यांनी गीत सादर करतील. रक्तदान प्रेरणा गीत. गीताचे बोल आहेत: धन दौलती नको आम्हाला, नको ती चांदी सोनं, करा रक्तदान, वाचवा रुग्णांचे प्राण. तुमच्या सर्वांची सोय आता केलेली आहे. ऊन लागू नये म्हणून तुम्हाला सावलीमध्ये बसवलंय. ज्या विषयावर आज आपण बोलणार आहोत तो विषय अतिशय लाख मोलाचा आहे. रक्तदान, जीवदान, सर्वश्रेष्ठ दान. तेव्हा थोडीशी शांतता बाळगायची. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. ज्या गुरुने मला रक्तदान करायला प्रोत्साहन दिलं ते आपल्याच प्रशालेचे कैलासवासी प्रकाश कुंभार तात्या, आणि ज्या गुरुने आम्हाला हस्ताक्षर शिकवत ते कैलासवासी सामा माळी सर, आपल्या माळी सरांचे वडील. या दोन्ही गुरुंना वंदन करून रक्तदानाला प्रोत्साहन मिळावं या संबंधीचे एक गीत तुमच्या समोर सादर करतोय. नको ते चांदी सोनं, नका चुकू तुम्ही हा मौका, रक्तदानात नाही धोका. तुम्ही जीवदान देऊन ऐका, आपले निरोगी शरीर राखा. रक्तदान आहे महाल, रक्तदान आहे महाल,
भजनाचे वरदान देई भजनाचे वरदान मुख्य रक्ताचे गट आहे चार धनुरून हे दोन प्रकार हिंदू मुस्लिम बौद्ध इसाई जाती धर्माचा भेदभाव नाही पदार्थ मलरंग रक्ताचा पदार्थ मलरंग रक्ताचा लाल सांगतो ऐका देऊन ध्यान ऐका देऊन ध्यान रक्त शरीरात होला कमी रक्त वाहिल्या चालवत देवी रक्त पेरीत येतो चालू नव जीवनाची मिळते हवी चला पुढे जाऊन रक्तदान करा चला पुढे जाऊन रक्तदान करा रक्तदात्याचा मिळवा मान रक्तदात्याचा मिळवा मान धन दौलती नको आम्हाला नको संगीत नको आम्हाला धन दौलती नको आम्हाला नको ते पाठी सोनं नको ते पाठी सोनं जे गाणं सादर केलं त्याच्या माध्यम माणसे ईश्वराच्या समीप असतात याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. पंढरीला देवदर्शन गाभाऱ्यात होतं, पण अशी माणसं आपल्या जगण्याचीच पंढरी करतात. मुलांच्या हस्ताक्षर सुधारणेसाठी यसडी माने सर अखंडपणे कार्यरत आहेत. त्यांचं स्वतःचं हस्ताक्षर इतरांनी मुजरा करावं असं आहे. सुंदर फलक लेखन सुविचार या माध्यमातून विचार पेरत निघाले आहेत. त्यांच्या हस्ताक्षरावर सर्वजण बेहद खुश आहेत. माने सरांचं सुंदर हस्ताक्षर सुंदर सुविचार पाहिल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही. हस्ताक्षराच्या माध्यमातून घराघरात मनामनात पोचलेले यसडी माने सर रक्तदानाच्या माध्यमातून ते समाजरूपी नरनारायणाची सेवा करत आहेत. माने सरांना विनंती की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सर्वांना रक्तदानाची प्रेरणा त्याच्यातून मिळावी. आज रक्तदान करणारे लोक फार कमी आहेत. रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढावी, अनेकांचे प्राण वाचावे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. रक्तदान या शब्दाचा अर्थच असा आहे की एखाद्या व्यक्तीनं स्वेच्छेनं आपल्या शरीरातून रक्त देणं. रक्त कोण देऊ शकतो? जो निरोगी आहे, निर्व्यसनी आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, ज्याला शुगर नाही, ब्लड प्रेशर नाही, अशी व्यक्ती रक्तदान करू शकते. निरोगी निर्व्यसनी असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण आपलं शरीर व्यवस्थित ठेवलं तर वर्षातून कमीत कमी 4 वेळा आपण रक्तदान करू शकतो.
प्रत्येक 3 महिन्यानंतर आपण ब्लड बँकेमध्ये जाऊन किंवा ज्या ठिकाणी शिबिरांचं आयोजन केलेलं असतं त्या ठिकाणी आपण रक्तदान करू शकतो. रक्तदान करण्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा मनाची तयारी चांगली असणं आवश्यक आहे. एकही व्यक्ती अशी नाही की ती दवाखान्यात गेलेली नाही. प्रत्येकावरती एक ना एक दिवस वेळ आलेली आहे. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने सुई काढली, इंजेक्शन करतो, भीती वाटते आपल्याला. पण न घाबरता आपण रक्तदानाला गेल्यानंतर आपल्याला सुई टोचवली जाते आणि कमीत कमी 300 मिली रक्त आपल्या शरीरातून काढून घेतलं जातं. साधारण आपल्या शरीरामध्ये 4.5 ते 5 लिटर रक्त आहे, पैकी 300 मिली. पण ते सुद्धा देण्यासाठी बरेच लोक प्रवृत्त होत नाहीत. असं जर प्रत्येकाने जर केलं तर ज्या लोकांचे अपघात झालेले असतात, ज्यांचं मेजर ऑपरेशन असतं, अशा लोकांना रक्त येणार कुठून? पण रक्त कुठेही कुठल्या कारखान्यात तयार होत नाही. ते एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्या माणसाच्या शरीरात भरलं जातं. प्राण्यांचं रक्त घेण्याची सोय असती तर मग काहीच अडचण नव्हती, पण तशी व्यवस्था नाही. माणसाचंच रक्त माणसाला दिलं जातं. तुम्हाला माहिती आहे, सायन्स मध्ये शिकवलं असेल, रक्ताचे 4 गट असतात, ए बी आणि ओ. तर हेच रक्त आपल्याला पुरवलं जातं. आणि म्हणून ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण आहे अशी व्यक्ती 65 वर्षापर्यंत रक्तदान करू शकते. समाजामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत की त्यांनी 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे. आपण सुद्धा ज्या वेळेला तुम्ही 18 वर्षाचे व्हाल त्यावेळी लक्षात ठेवा की जसं आपण मातृ पितृ आपण फेडण्याचा प्रयत्न करतो, तसं समाजाचं ऋण सुद्धा त्यांचंही आपण काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे. रक्तदान हे महादान आहे. भारताची लोकसंख्या जवळजवळ 1,40 कोटीच्या पुढे आहे. पण रक्तदान करणाऱ्यांची संख्या जर आपण बघितली तर कमीत कमी 76 लाख आणि जास्तीत जास्त 1,20,00,000 लोक रक्तदान करतात. काही स्वेच्छेने करतात, काही व्यवसाय म्हणून करतात, त्याच्यात मोबदला पैसा घेतला जातो. पण हे जर प्रमाण आपण बघितलं, एवढ्या भारतासाठी रक्तदान आपण पुरवू शकत नाही. कित्येक लोक रक्त मिळालं नाही म्हणून प्राणास मुकतात. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानासाठी प्रवृत्त होणं, रक्तदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे. रक्तदान करणाऱ्याचं वजन साधारणतः 48 किलो पूर्ण असणं आवश्यक आहे. एस.एन. पाटील सरांनी एक किस्सा सांगितला, जरा ऐका सगळ्यांनी. एक देशभक्तीपर एक मुलगा रक्तदान करायला गेला. त्याचं वजन केलं, त्याचं वजन फक्त 35 किलो वाढलं. पण ते काय केलं ना, ऐकायला माझं रक्त घ्यायलाच पाहिजे म्हटलं. नको सांगितलं, लोकांनी फोन केले, घ्या म्हटलं, एकदाच काय होतं बघूया. त्याला लावली सुई आणि पिशवीत रक्त यायला सुरुवात झाली. 4 मिनिटं गेल्यानंतर ते लागलं पाय फोडायला, काचा फोडायला. त्याच्यात रक्त, अंगात रक्त अतिशय कमी होतं. खाली बाटली होती ती पुन्हा वर केली, गाडलेलं रक्त पुन्हा होतं तसं परत गेलं. म्हणजे आपलं शरीर सुद्धा रक्तदान करण्यास सक्षम पाहिजे. 48 किलो वजन शरीराचं पाहिजे आणि शरीरातलं रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 12.5 ग्रॅम इतकं पाहिजे. हिमोग्लोबिनचं प्रमाण जरी कमी झालं तरी सुद्धा अनेक शारीरिक व्याधी आपल्याला होतात.
काही शरीराने जाड असतात, आपल्याला वाटतं त्याच्या अंगात 10-12 लिटर तरी रक्त असेल, पण तसं नसतं. ते जाड व्यक्तीच्या अंगामध्ये सुद्धा रक्त कमी असू शकतं. मग शरीरात रक्ताचं प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्यासाठी आहार आणि योग्य व्यायाम हे असणं अत्यंत आवश्यक आहे. तर शरीरामध्ये रक्ताची वाढ अतिशय चांगली होते, आपण निरोगी राहतो आणि दुसऱ्याला आपण रक्त देऊ शकतो. तुम्ही समजा आज रक्त दिलं तर 36 तासामध्ये पुन्हा रक्त तुमचं ते पूर्ण कव्हर केलं जातं. म्हणजे स्वार्थातलं परमार्थ आपण साधायचा आहे. रक्त आपण ज्याला दिलं त्याचे प्राण तर आपण वाचवले, पण स्वतःला सुद्धा त्याचा फायदा जास्त होतो. असं म्हणतात की जे लोक रक्तदान करतात त्यांना शक्यतो हार्ट अटॅक येतच नाही. का? तर 3 महिन्यामध्ये त्याच्या शरीरामधल्या रक्तपेशी ज्या असतात, रक्तातील पेशी त्या नवीन तयार झालेल्या असतात. मनुष्य अधिक कार्यक्षम बनतो. यासाठी आपलाही फायदा आणि एखाद्याचा जीव पण आपण वाचवू शकतो. एक रक्तदान जर तुम्ही केलं तर 4 लोकांचे प्राण वाचतात. मला 244 लोकांचे प्राण वाचवण्याची संधी मिळाली. आज 61वे रक्तदान माझं झाले. अजून 10 वर्ष मी रक्तदान करू शकतो. मलाही वाटतं की आता 100चा आकडा राहिलो जिवंत तर नक्कीच गाठावा. तर हा आदर्श आम्ही जसा माझे गुरु कैलासवासी प्रकाश कुंभार यांच्याकडून मी घेतला, तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा आदर्श भविष्यामध्ये तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. आता रक्तदान कोण कसं करू शकतं ते मी तुम्हाला सांगितलं, पण कोण कसं करू शकत नाही. एखाद्याला कुत्रं चावलं असेल, रेबीचं इंजेक्शन घेतलं असेल त्यानं, तर रक्तदान करायचं नाही. रक्तदान करण्या अगोदर 3 दिवस कोणत्याही प्रकारचं औषध तुम्ही घ्यायचं नाही. घ्यायचं नाही म्हणजे मोठा आजार असेल, चालू असेल तर त्यानं रक्तदान करायचंच नाही. मलेरिया झाला असेल त्यानं रक्तदान करायचं नाही. 6 महिन्यापूर्वी त्याची एखादी मोठी शस्त्रक्रिया झाली असेल त्यानंही रक्तदान करायचं नाही. एखाद्याचं ब्लड प्रेशर असतं जास्त आणि कमी, हाय आणि लो, अशाही व्यक्तींनी आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल झाल्याशिवाय 120-80 त्यांनी रक्तदान करायचं नाही. रक्तदानाला जाण्यापूर्वी आपण काहीतरी खाल्लं पाहिजे, नाश्ता केला पाहिजे, तर तुम्ही रक्तदान करू शकता. आणि रक्तदान केल्यामुळं तुमच्या रक्ताची सगळ्या प्रकारची चाचणी होते. म्हणजे आपल्याला कोणता आजार आहे का हे त्या चाचणीतून सगळं कळतं. तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल, काही गुप्त रोग असेल, HIV एड्स सारखा रोग असेल, कावीळ असेल, मलेरिया असेल, तर अशा प्रकारे छुपे काही आजार असतील तर त्याची माहिती आपल्याला त्याच्यातून कळते. याशिवाय तुम्ही ज्या ब्लड बँकेला रक्तदान करता त्या ब्लड बँकेमध्ये जर तुमच्या घरातलं कोणी आजारी असेल, त्यांना रक्ताची गरज असेल, तर तुम्हाला 1 पिशवी किंवा रक्त मोफत मिळतं. तुमचे आई वडील भाऊ बहीण कोण असतील ते, म्हणजे तो एक फायदा आपल्याला त्याच्यापासून नक्की होतो. तुम्हाला कार्ड दिलं जातं, ते कार्ड तुम्ही ब्लड बँकेमध्ये दाखवलं की तुम्हाला त्याच्यावरती रक्त मिळतं. आता रक्तदानाबद्दल आपण भरपूर बोलतोय. रक्तदानाबरोबर अवयवदान सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. काही अवयव जिवंतपणे आपण देऊ शकतो, काही अवयव मेल्यानंतर पण आपण दान करू शकतो. भाजलेल्या व्यक्तीला आपण आपली त्वचा दान करू शकतो. यकृताचा काही भाग आपण काढून दिल्यानंतर 3-4 महिन्यांनी पूर्ववत आपली त्याची वाढ होते.
मूत्रपिंड असेल, मेल्यानंतर सुद्धा माणसाचे शरीरातील काही अवयव काही तास काम करू शकतात आणि वेळेत जर काढून आपण ते घेतले तर मेल्यानंतर कितीतरी लोकांना आपण जीवदान देऊ शकतो. वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचलं असेल की चेन्नईवरून मुंबईला हृदय पाठवलं जातं विमानानं काही तासात. रस्ते ट्रॅफिक सगळे थांबवले जातात आणि एकटी अँब्युलन्स ते अवयव घेऊन हॉस्पिटल पर्यंत पोहोचते आणि मग अशा लोकांना ते अवयव मिळाले की लोकांचे प्राण वाचतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या भारतामध्ये आपल्याला फक्त घ्यायचं माहिती आहे, द्यायचं काहीच माहित नाही. कुणाकडून काही मिळतं का? तर 0.01% एवढंच भारतामध्ये अवयवदान केलं जातं आणि परदेशामध्ये क्रोएशिया सारख्या देशामध्ये 36.5% लोक आपल्या शरीराचे अवयवदान करतात आणि आपण 0.01%. स्पेनमध्ये 35.3% लोक अवयवदान करतात. आपण लोकसंख्येनं वाढत चाललोय दिवसेंदिवस, पण दानधर्म करण्याची वृत्ती मात्र आपल्याकडे कमी होत चालली. देवळामध्ये आपण वाटेल तेवढा दान आपण देतो. परवा एक वाचनात नगर साहेब मला समजलं की डॉक्टरने असं एक केलं की पेशंटला बघायला येणाऱ्या प्रत्येकाकडनं 500 रुपये घ्यायचे. तुम्ही बघता दवाखान्यामध्ये लोक किती गर्दी करतात. ते 500 रुपये घ्यायचे आणि पेशंट बरा झाला की त्याच्या बिलातनं ते पैसे वजा करायचे. बघायला येणाऱ्यांची संख्या घटली, पेशंटचा त्रास वाचला आणि काही रक्कम जमा झाल्यामुळे त्या पेशंटला फायदा झाला. आणि म्हणून अवयवदान असेल, एखादा पेशंट भाजलेला असतो तर त्याला आपण त्वचा दान करू शकतो. आपली त्वचा काढली, पुन्हा आपल्याला त्वचा नवीन येते आणि त्या पेशंटलाही त्याचा फायदा होतो. सांगण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. सकाळी ज्युनियर कॉलेजला पण मी आवाहन केलं की जास्तीत जास्त तुमच्यासारख्या मुलांनी या रक्तदानामध्ये सहभागी व्हा. वर्षातून तुम्ही 4 वेळा रक्तदान करू शकताय, प्रत्येक 3 महिन्यांनी. मग जिथे ब्लड बँक असेल तिथे जा, जिथे एखादं शिबिर आयोजित केलेलं असतं तिथे जा. आणि तुम्ही सुद्धा सर्व मुलांनी आणि मुलींनी सुद्धा अशी एक मनाशी खुणगाठ बांधा की भविष्यामध्ये माझं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक 3 महिन्याला मी रक्तदान करेन. कारण हे महादान आहे, श्रेष्ठ दान आहे. रक्त कुठेही कुठल्या कारखान्यात तयार होत नाही. माणसाचंच रक्त माणसाला द्यावं लागतं आणि भारतामध्ये रक्ताचा तुटवडा भयंकर आहे. आजची टीव्हीवरची बातमी जर तुम्ही ऐकली असेल तर चायनाने पुन्हा सीमेवरती सैन्य आणून ठेवलेलं आहे. कदाचित जर एखादं युद्ध झालं तर जखमी झालेल्या सैन्याला रक्त लागतं. अशा वेळेला ठिकठिकाणी शिबिर आयोजित केली जातात. तर त्या ठिकाणी रक्तदान आपण हे केलंच पाहिजे. फार मोठं हे महादान आहे आणि मला 61 वेळा रक्तदान करण्याचं योगदान मला संधी मिळाली. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची संधी नक्कीच मिळणार आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे पण मी थांबणार आहे या ठिकाणी. ज्युनियर कॉलेजच्या 17-18 वर्षे 17 आणि 18 वर्ष पूर्ण न होणारी मुलं पण सकाळी आलेली होती की आम्ही रक्तदान आज करतो, पण तसं चालत नाही. म्हटलं 18 वर्ष पूर्ण पाहिजे. तेव्हा भविष्यात तुम्हाला रक्तदान करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी, तुम्ही रक्तदान करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यांनी स्वतः 61 वेळा रक्तदान केले आहे व अनेकांचा जीव वाचवला आहे. त्यासाठी माने सरांचा सत्कार होईल. प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय सावंत सर यांना नम्र विनंती की त्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन माने सरांचा सत्कार करावा.
पण आचरणाला अत्यंत अवघड आहे. तुम्ही एक पट चांगलं केलंच पट चांगलं तुमच्या वाट्याला येतं याचा प्रत्यय माने सरांना येत असावा. हलके फुलके विनोद करून माने सर सर्वांनाच नेहमीच हसवत असतात. हे देखील एक पुण्याचं काम सर करतात. विजय नांगरे सर याचे रक्तदान केलं आहे. सौंदर्य सरांनी 25 वेळा रक्तदान केलं. कर्मचारी यांनीही 20 वेळा रक्तदान केलं आहे. सुरेश मानेंचा पण सत्कार होतो. गोष्ट आहे कारण हाच गुरु शिष्याला जीवनाची ओळख करून देतो. कर्तव्य केल्याने होणार. संगीत शिक्षक पवार सर यांनी 7 वेळा रक्तदान केलं आहे. ज्यांच्या रक्तामध्ये संगीत उतरलं आहे असे प्रकाश पवार सर. हे दोनच मार्ग देव प्रसन्न बनवून घेण्यासाठी आहेत. संस्कारावर रक्तदात्यांचा सत्कार आपण केला. यानंतर आदर व्यक्त करण्यासाठी अजून काही विद्यार्थी बोलतात बघा. वडाच्या खाली अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी सांगितली गेली. विज्ञानाच्या विषयामध्ये आपल्याला हा भाग आहे. मला वाटते 7वी 8वीच्या वर्गामध्ये विज्ञानामध्ये रक्ताविषयीची माहिती, रक्त कसं तयार होतं, ते आपल्या शरीरात किती % असतं, हे सर्व आपल्याला शिकायला मिळालं. आज ज्यांना माहित नव्हतं त्यांनाही ते माहित झालं. रक्त कोणी द्यावं, कसं द्यावं, दिल्यानं आपला काय फायदा होतो, या सर्व बाबी या ठिकाणी सरांनी व्यक्त केल्या. अतिशय सुंदर विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही उद्याचे भारताचे नागरिक आहात. मोठे झाल्यानंतर तुमचं वय वर्ष 18 झाल्यानंतर आपण रक्तदान करावं. ते कसं कसं करावं, टप्प्याटप्प्याने कसं करावं याविषयी सुद्धा सरांनी माहिती सांगितली. रक्त दिल्यामुळं आपल्याला काय फायदे होतील, तुमच्या कुटुंबात असतील, तुमच्या मित्राला असेल, तुमच्या पैपाहुण्यांना असेल, हे उपयोगी पडेल ही माहिती सरांनी या ठिकाणी सांगितली. तुमच्यामधून जसं आमच्या स्टाफ मध्ये बघितलं तर बघा जवळजवळ 10 ते 12 लोक रक्तदाते या ठिकाणी निघाले. उद्या या आपल्या 800-900 विद्यार्थी संख्येमधून जर 101 विद्यार्थी जरी रक्तदान करायला तयार झाले तर आमचा हा कार्यक्रम अतिशय धन्य झाला. आम्ही खरंच तुम्हाला दिलेल्या माहितीनं सुखावलो असं मला वाटेल आणि हे नक्कीच होईल. अशी उपयुक्त माहिती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळालेली आहे. तुम्ही या माहितीचा जरूर उपयोग करा. तुम्ही या माहितीचा इतरांना काय फायदा आहे तेही सांगावं. त्यामुळे तुमच्याही ज्ञानात भर पडेल आणि इतरांनाही त्याचा फायदा होईल. नक्कीच तुम्ही या दिलेल्या माहितीचा उपयोग कराल आणि भविष्यामध्ये तुम्हीही माने सरांच्या सारखे रक्तदाता व्हाल आणि आम्हाला सत्कार करण्याची संधी द्याल अशी भावना व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर नियोजन सांस्कृतिक विभागाचं झालेला कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी ऊन असताना सुद्धा पार पडलेला आहे. मी सर्व सांस्कृतिक विभाग प्रमुखांना आणि त्यामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. तो जगतो रक्तात पेरल्या जाणाऱ्या संपन्न संस्कारावर खूप छान मनोगत. धन्यवाद सावंत सर. यानंतर आदर व्यक्त करण्यासाठी मनाच्या धीरापेक्षा रक्तामध्ये कृतज्ञता आणि लागते. अशी कृतज्ञता आणि वृत्ती ज्यांच्या रक्तात आहे ते माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक प्रमुख एस.एन. कुंभार सर आभार मानते. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या गोड कार्यक्रमासाठी मी इथं तुमच्यासमोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एस.डी. माने सर 61 वेळा रक्तदान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. सर तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, परंतु कार्यक्रमाचं औपचारिकता म्हणून तुमचे आभार मानावे लागत आहे. सर संस्था प्रशाला सांस्कृतिक विभाग यांच्या वतीनं तुमचं पुनश्च आभार व्यक्त करतो. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, सर्व विभागाच्या पर्यवेक्षक यांचे आभार, सर्व शिक्षक बंधू भगिनींचे आभार.
तुम्हा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे गोड कौतुक करतो आणि या ठिकाणी आभाराचं काम संपवतो. धन्यवाद. वेळ असते म्हणून असे कार्यक्रम साजरे होतात. चूक असतात तर चांगल्या वार्तेला पायच नसतात, म्हणून विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांची आपल्या परिसरात जाहिरात करायची आहे.